हॅलो. शंभूसाठी आम्हाला एक गोष्ट घ्यायची होती. कुठली तुम्हाला पुढे सांगतेच. सो शंभूला आम्हाला सोबत घेऊन जायचं नव्हतं, म्हणून शंभूची जबाबदारी आम्ही त्याच्या बाबांकडे दिली होती, कारण की मम्मी माझ्यासोबत येणार होती म्हणून. मग काय, त्याचे बाबा म्हटले तुम्ही जा निवांतपणे, मी शंभूला सांभाळतो छानपणे. मग बाबांच्या भरोश्यावर शंभूला सोडून मी आणि मम्मी रेडी झालो आणि आम्ही गेलो पुढच्या वाटचालीसाठी. आता शंभूसाठी माझ्या मम्मी पप्पांना एक गोल्डची वस्तू घ्यायची होती. त्याच्यासाठी मग आम्ही आलो होतो इथे ज्वेलरच्या दुकानामध्ये. ज्वेलरच्या दुकानामध्ये एंट्री केल्याचबरोबर ह्या सोन्याच्या आम्ही मूर्त्या पाहिल्या होत्या. इतक्या सुंदर मूर्त्या होत्या की त्याच्यावरून नजरच ठरत नव्हती. सुरुवातीला तर आम्ही अंगठ्या पाहिलेल्या होत्या. आधी तर वेड्याची अंगठी पाहिली होती. म्हटलं नुसती सिंपल अंगठी बघण्यापेक्षा डिझाईनची बघूया, आपल्याला आवडते का कुठली म्हणून. तर ह्या बऱ्याचशा अंगठ्या त्यांनी दाखवल्या होत्या. सो त्याच्यातली 1-2 आवडली होती, पण नंतर त्याच्यातही थोडीफार प्रॉब्लेम होता म्हणून ते कॅन्सल झालं. त्यानंतर म्हटलं मनगट्यांसाठी मण्या बघूया. आता याच्यातल्या काही मण्या छोट्या होत्या, काही मोठ्या होत्या. आता कुठल्या घ्यायच्या हे आम्हाला कन्फ्युजन झालं होतं. आता शंभूसाठी आम्ही कुठली गोष्ट घेतली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. येताना हे फळाची दुकानं पाहिले तर मला फळं खाऊशी वाटत होते, पण गेल्या 2 महिन्यापासून मी अजून एकही फळं खाल्लेलं नव्हतं. सो अळीवचे लाडू खाण्याचीही माझी खूप इच्छा झाली होती, म्हणून त्याचं सगळं सामान मी सोबत घेऊन आले होते. शंभूला सोबत घेऊन गेले नव्हते म्हणून हा माझ्यावर रुसून बसला होता. इथे त्यालाच मनवायचं चालू होतं. सो असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.